आणि आता मुसळधार पाऊस आल्यामुळे जरा सर्वजण सुखावले, कारण की आपण बघितलं ना तर जे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती त्यांची सुद्धा जे भात होतं रुजलेलं ते मरायला आलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पावसानं दडी मारली होती. 10 मिनिटापूर्वीच मुसळधार पावसाने सुरुवात केली आणि पूर्ण वातावरण बदलून गेलं. तुम्ही दूरपर्यंत एकदम बघितलं ना तिकडे डोंगराच्या साईडला तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती काळे ढग पाहायला मिळतील. 4-5 दिवस जेव्हा मुंबईला होतो मोठ्या प्रमाणावरती गरमी व्हायची, पूर्ण कडकडीत ऊन पडायचं, अजिबात पाऊस पडला नव्हता. इकडे पहिले थोडं शेतीची कामं दिसतात, पूर्ण हे पठार दिसते, तर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती शेतीची लागवड होईल. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे. आणि जवळजवळ आता जून महिना संपत आला तरीसुद्धा काही ठिकाणी अजून नद्यांना पाणी नाही आहे. शेतीची पेरली होती ते रुजलं होतं, ते सुद्धा मरायला आलं होतं. आपण बघितलं जर 28 तारीख आहे आज आणि थोडा मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. 3-4 दिवसापासून जेव्हा मला विरार असेल, त्यानंतर ठाणे, काल्हेर त्या साईडला, वसई साईडला जेव्हा फिरलो ना अजिबात पाऊस नाही, पूर्ण कडकडीत ऊन. आणि कोकण रेल्वेमधून प्रवास करताना तुम्हाला जो आनंद मिळतो तो हाच आहे की पूर्ण गार वारा, सर्वीकडे हिरवळ आणि रिमझिम पाऊस, हे पूर्ण वातावरण मी आता अनुभवतो आहे. गार वारा सुटला आहे आणि पावसामधून कोकण रेल्वेमधून प्रवास करण्याचा जो अनुभव आहे ना तो शब्दामध्ये सांगू शकत नाही, एवढं सुंदर आहे. आणि त्या प्रवासासाठी, पावसासाठी खूप दिवस वाट बघत होतो, कारण की ज्या वेळेला मी व्हिडिओ बनवले पूर्ण पाऊसच नसायचा, पण या वेळेला अचानक पावसाने सुरुवात केली, वातावरण पूर्ण बदलून गेलं. थोडं आकाशाकडे तुम्हाला दाखवतो, वातावरण पूर्ण मुसळधार पाऊस अजून असंच पडत राहील असं वाटतं, कारण की आकाशाकडे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढग पाहायला मिळत आहेत. गाडीमध्ये जे मी आता नेत्रावती एक्सप्रेसमध्ये आहे ना, आता जनरल डब्यामध्ये परिस्थिती दाखवतो. पूर्ण मोठ्या प्रमाणावरती मुलं बघितलं तर गर्दी पाहायला मिळते. मी इथेच खाली बसलो होतो, सर्व लोक आहेत ते इथे बसले, मोठ्या प्रमाणात लगेच आहेत. रत्नागिरी, गुहागर, रोहा या साईडला जाणारी सर्व मंडळी आहेत. तर आकाशाकडे बघा ना, पूर्ण काळे ढग दिसते. एक्सप्रेसमध्ये आहे आणि 3-4 दिवसापासून अजिबात पाऊस नव्हता, पण आज आम्ही रोह्यावरून 5 मिनटं पुढे आलो आहे आणि बघितलं तर मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. बघितलं गुहागर साईडला असेल, चिपळूण साईडला अजिबात पाऊस नव्हता, त्यामुळे लोट्या बरेचसे जे कारखाने आहेत ते सर्वजण बंद झाले होते. जवळजवळ 8-15 दिवसापूर्वी काही प्रमाणात मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर आमच्या इकडे गावाला नदीला पाणी वगैरे आलं होतं. तर जवळजवळ मी 4 दिवस जेव्हा मुंबईला होतो त्यावेळेला आणि त्यानंतर विरार साईडला फिरलो, अजिबात पाऊस पडला नाही 4 दिवसामध्ये. आणि आज दुपारची ट्रेन पकडून मी जेव्हा रोह्याला आलो तेव्हा आकाशात मोठ्या प्रमाणावरती ढग दिसत होते आणि त्यानंतर थोडंच रोह्यावरून ट्रेन सुटली आणि मुसळधार पावसाने सुरुवात केली. आकाशाकडे बघितलं तर पूर्ण आकाशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काळे ढग पाहायला मिळत आहे. आणि ह्या पावसामुळे थोड्या प्रमाणात का होईना पण शेतकरी असतील, व्यापारी कामगार, कोकणकर सुखावले असतील, कारण की शेतीवरती सर्व अवलंबून असतं, पावसावरती सर्व शेती अवलंबून असते, त्यामुळे सर्वजण सुखावले असतील. आणि वातावरण सुद्धा पूर्ण गार झालं आहे. जेव्हा मुंबईला 4 दिवस होतो मोठ्या प्रमाणावरती गरमी होत होती, पण आता जेव्हा पाऊस सुरू झाला ते आता थोडं गार वाटतंय. ट्रेनमध्ये सुद्धा प्रवास करतो तर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे, कारण की सकाळची जी मांडवी एक्सप्रेस आहे ती टायमावरती न आल्यामुळे आपण बघितलं तर जनरल डब्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे. आणि 5 मिनिटांमध्ये पूर्ण वातावरण बदलून गेलं. मोठ्या प्रमाणावरती पाऊस आल्यामुळे आपण बघितलं तर गारवा आला आहे वातावरणामध्ये. आता रोह्यालाच आहे मी, रोह्याला ट्रेन सुरू फक्त 10 मिनिटं झाले. तुम्ही बघताय मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मी आता 20 स्टेशनला आहे. जेव्हा रोह्याला आलो होतो ना तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यानंतर जसं पुढे आलं तेव्हा मुसळधार पाऊस चालू आहे. तर थोडं पावसाचा जोर कमी झाला. बघितलं तर रिमझिम पाऊस पडतोय. माझ्या मागच्या बाजूला बघितलं ना आकाशामध्ये मोठ्या प्रमाणावरती अजून सुद्धा काळे ढग आहेत आणि इथे थोडं क्रॉसिंगसाठी ट्रेन थांबले. मी आता जी दुपारची नेत्रावती एक्सप्रेस आहे ती पकडली आणि सकाळी जी मांडवी एक्सप्रेस असते ती आलेली नाही. अरे भावा, मी आता वीरला आलो. 20 स्टेशनला बघितलं ना तर पूर्ण वातावरण बदलून गेलं. 4 दिवस अजिबात पाऊस नव्हता. आपण जनरल डब्यामध्ये येतो, मागच्या जनरल डब्यामध्ये आहे. तसं स्टेशनला आता जे वीरला थांबले नाही तिथं आमच्या दोघांची भेट झाली. थोडं बरं वाटलं आणि वातावरण पण एकदम छान आहे, त्यामुळे तुला बरं वाटतं, कारण की पूर्ण मुंबईला बघितलं ना 4 दिवस भयंकर गरमी व्हायची. चालू आहे, वातावरण पूर्ण बदलून गेलं. आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती काळे ढग पाहायला मिळत आहेत. गरमागरम चहावाले, वडापाववाले, थम्सअपवाले सर्वजण इथे आता आलेले आहेत आणि वीर स्थानकामध्येही थांबत नाही, फास्ट आहे ट्रेन. पण बघितलं तर आता थोडं क्रॉसिंगसाठी थांबले. आणि जेव्हा मी रोह्याला आलो त्यावेळेला मुसळधार पावसाने सुरुवात केली
आणि आता हळूहळू आपल्या इकडे पुढे बघितलं ना कोकणामध्ये तर पाऊस चालू झालेला आहे. आणि 3-4 दिवस मी मुंबईला होतो, विरार, ठाणे या साईडला अजिबात पाऊस नव्हता, वसईला वगैरे. पण आज बघितलं तर पावसाने सुरुवात केलेली आहे. वातावरण बदललं आहे, पूर्ण गार वातावरण झालेलं आहे. आकाशाकडे काळे कुट्ट ढग आपल्याला दिसत आहेत आणि गार वारा सुटला आहे, त्यामुळे थोडं छान वाटतं आहे. रोह्याला ट्रेन थांबले आणि इकडे थोडं ट्रेनवरती ना थोडं इथे प्लॅटफॉर्मवरती काही प्रमाणात पाणी दिसते पडलेलं. म्हणजे थोडं रिमझिम पाऊस लागला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता इथं वडापाववाले, पाण्यावाले, थम्सअपवाले, फ्रुटीवाले सगळेजण आले आहेत. आणि आकाशाकडे तुम्हाला वातावरण दाखवतो, पूर्ण मोठ्या प्रमाणावरती ढग दिसत आहेत, पण पाऊस काय पडत नाही. आज 3-4 दिवस झाले अजिबात मुंबईला पाऊस नव्हता आणि रोह्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला आहे. नेत्रावती एक्सप्रेसच्या जनरल डब्यामध्ये मी आता आहे. बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली. 1:45 वगैरे ती पनवेलला आली, पूर्ण लेट झाली. अजूनसुद्धा मांडवी एक्सप्रेस पनवेलला आली नाही, त्यामुळे बरीचशी त्या ट्रेनने प्रवास करणारे लोक आहेत ते आता नेत्रावती एक्सप्रेसमध्ये चढले. त्यामुळे आपण बघितलं तर मोठी गर्दी झाली.